नमस्कार, हरे कृष्णा. आज आपण तेलात नव्हे तर तोंडात विरघळणारी बिस्किटासारखी अगदी तिप्पट फुलणारी अशी खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची त्या संबंधित महत्त्वाच्या अशा 15 टिप्स पाहणार आहोत. एकदा का तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुमच्या शंकरपाळ्या अगदी वजनी मोजा किंवा वाटीने मोजा, कशीही मोजा, अजिबात बिघडणार नाही, फसणार नाही, एकदम परफेक्टच बनतील. तर चला तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर टिप नंबर 1, आपण घेतलेला मैदा नेहमी मोजून घ्यायचा. तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण घेतलेला मैदा त्याचे बरोबर 6 भाग करून घ्यायचे. तर त्यासाठी तुम्ही कुठलीही घरातली वाटी किंवा कप वापरू शकता. इथे मी हा 125 ml चा कप वापरलेला आहे आणि या कपाने अर्धा किलोचा मैदा जर मोजला तर बरोबर 6 कप भरलेला आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मैदा कपने किंवा वाटीने मोजताना तो एकदम गच्च असा दाबून भरायचा नाही, तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हा मोजून घ्यायचा आहे. टिप नंबर 2, मैदा हा नेहमी फ्रेशच वापरायचा आणि शंकरपाळी करण्यापूर्वी मैदा चांगला बारीक चाळणीने चाळून घ्यायचा, म्हणजे शंकरपाळी छान खुसखुशीत होते आणि त्यामधला कचरासुद्धा बाजूला होतो. टिप नंबर 3, तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट पाहिजे. तर त्यासाठी लक्षात ठेवायचं की तुपाच्या 6 पट आपल्याला मैदा घेतला पाहिजे. म्हणजे याच कपनी 6 कप मैदा भरला होता, तर मी बरोबर या कपनी आता 1 कप भर इथे तूप घेतलेला आहे. टिप नंबर 4, तूप घेताना ते घट्ट न घेता वितळून घेऊन मग मोजायचं. इथे आपण अर्धा किलो मैद्यासाठी बरोबर 125 ml वितळवले तूप मी घेतलं आहे आणि वजनी म्हणाल तर जवळपास ते 110 ग्रॅम तूप आहे. ज्या कपनी आपण तूप मोजून घेतलंय त्याच कपनी समप्रमाणामध्ये आपल्याला इथे दूध आणि साखर सुद्धा घ्यायची आहे. म्हणजेच 1 कप दूध 1 कप साखर अशी घ्यायची. वजनी प्रमाण म्हणाल तर 125 ml दूध आणि 125 ग्रॅम साखर आहे. आता वाटीने साखर मोजताना ती थोडी वर अशी येईल अशा पद्धतीमध्ये मोजून घ्यायची. आता एका भांड्यामध्ये आपण घेतलेले दूध आहे ते काढून घेऊ. त्यामध्ये घेतलेली साखर घालायची. याला व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर अगदी मंद गॅस ठेवून याला गरम करायचं. इथे आता आपल्याला दूध एकदम तापवायचं नाहीये, तर फक्त साखर वितळेपर्यंतच आपल्याला इथे हे मिक्स करून घ्यायचंय. इथे कुठल्याही प्रकारचा आपल्याला पाक करायचा नाही, हे लक्षात ठेवा. टिप नंबर 6, शंकरपाळ्या जास्त दिवस टिकवायच्या असतील तर दुधाऐवजी तुम्ही इथे पाण्याचा वापर सुद्धा करू शकता. फक्त जर पाणी वापरलं तर शंकरपाळ्यांना हलकासा डार्क रंग येतो. या ठिकाणी आता साखर दुधामध्ये पूर्णपणे विरघळली गेली आहे. आता गॅस बंद करूया आणि याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. आता गॅसवरती इथे मी घेतलेलं तूप आहे ते गरम करायला ठेवलंय. तर टिप नंबर 7, तूप चांगलं असं कडकडीत गरम करून घ्यायचंय. तूप कडकडीत तापलंय कसं ओळखायचं? एकतर तुपामधनं अशी वाफ यायला सुरुवात होते. दुसरं म्हणजे चिमूटभर मैदा यामध्ये टाकायचा. खूप सारे असे बुडबुडे आले की समजायचं की आपलं तूप हे चांगलं कडकडीत तापलं आहे. कडकडीत तापून घेतलेलं तुपाचं मोहन लगेचच मैद्यावरती घालून घ्यायचं. आता हे फार गरम आहे त्यामुळे हाताने न मिक्स करता चमच्याच्या मदतीने पहिल्यांदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. टिप नंबर 8, हे मिश्रण हाताला थोडं सोसवायला लागलं की दोन्ही हातांवरती असं घेऊन चांगलं असं चोळून घ्यायचं. असं केल्यामुळे जो आपण तुपाचं मोहन घातलंय ते अगदी मैद्याच्या कणाकणापर्यंत चांगलं असं लागतं. त्यामुळे नंतर आपल्या शंकरपाळ्या छान खुसखुशीत होतात. तर तूप अगदी सर्व मैद्याला मी इथे व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे. आता इथे आपण घेतलेलं मोहन एकदम परफेक्ट आहे. हे कसं काय ओळखायचं? ते टिप नंबर 9, थोडंसं पीठ हातात घेऊन त्याची अशी मूठ बनवून घ्यायची. अगदी सहजरित्या त्याची मूठ बनते, म्हणजे ओळखायचं की आपल्या इथले मोहन अगदी परफेक्ट आहे आणि ते अगदी मैद्याच्या कणाकणापर्यंत चांगलं व्यवस्थित असं लागलं गेलंय. यामध्ये आता अगदी थोडंसं इथे मीठ घालून घ्यायचं आणि आता या पिठाला आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर मळण्यासाठी आपण जे दूध आणि साखरेचं मिश्रण मगाशी तयार करून घेतलं होतं ते थोडं थोडं वापरून आपल्याला या पिठाला मळायचं आहे. तर टिप नंबर 10, हे मिश्रण घेताना ते पूर्णपणे गार झाल्यानंतरच इथे मळण्यासाठी वापरायचं. तुम्ही जर दुधाचं मिश्रण वापरलं तर या शंकरपाळ्या कडक होऊ शकतात. इथे पीठ मळताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी ते रगडून रगडून नाही मळायचं, तर एकदम हलक्या हाताने हे पीठ मळायचं, जेणेकरून यामध्ये खूप सारे अशा एअर्स तयार राहतील आणि त्यामुळे नंतर शंकरपाळ्यांना लेअर सुटायला मदत होईल. तर या ठिकाणी घट्ट असं हे पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे
आणि ह्या मळण्यासाठी आपण घेतलेल्यापेक्षा फक्त मला 2 चमचे जास्त असं इथे दूध लागलेलं आहे। या पिठाला कमीत कमी अर्धा तासासाठी थोडं मुरायला ठेवायचं। जितका जास्त वेळ हे पीठ मुरायला ठेवाल तितक्याच चांगल्या शंकरपाळ्या होतील। तर या ठिकाणी आता बरोबर अर्धा तास झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा पीठ जास्त जसं घट्ट झालेलं आहे, कारण यामध्ये आपण तूप आणि साखर वापरल्या कारणाने हे पीठ असं खूप असं घट्ट होतं। आता शंकरपाळी करताना माझी आई एक खास टिप वापरायची, ती म्हणजे या पिठाला आपला जो पाट्याचा वरवंटा असतो ना त्याने अशी कुटून घ्यायची। आता आई जास्त प्रमाणात करायची, इथे आता हे थोड्या प्रमाणात आहे त्यामुळे मी या मुसळीने या पिठाला चांगलं असं इथे चेचून घेते। तर ही टिप फार महत्त्वाची आहे, कारण यामुळे पीठ थोडंसं असं सैल होतं आणि मग शंकरपाळ्यासुद्धा छान अशा खुसखुशीत होतात। 4-5 मिनिटं कुटून घेतल्यानंतर पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घेतलंय आणि आता तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा पीठ थोडं असं सैल झालेलं आहे। आता याचा असा मोठासा गोळा हातात घ्यायचा आणि तो थोडा एकसारखा असा करून घ्यायचा। त्याची आता इथे पोळी लाटायची आहे। तर इथे पोळी लाटताना तूप, तेल किंवा कोरड्या पिठाची गरज भासत नाही, अगदी सहजरित्या ही पोळी लाटली जाते। पोळी लाटताना ती थोडी जाडसरच लाटायची आहे। टिप नंबर 12, शंकरपाळ्याला चांगले असे पदर सुटावे यासाठी ज्या प्रमाणे आपण घडीची पोळी करतो त्याप्रमाणे किंवा जसं आपण पराठा करतो त्याप्रमाणे याला दोन्ही बाजूने दुडून घ्यायचं। नंतर खालच्या बाजूने असं रोल करून घेऊन घ्यायचं, जसं व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीमध्ये याचा पुन्हा एकदाचा व्यवस्थित उंडा करून घ्यायचा आणि तो पुन्हा लाटून घ्यायचा। असं केल्यामुळे मग आपल्या शंकरपाळ्यांना जास्त पदर सुटायला मदत होते। तर या ठिकाणी हे व्यवस्थित मी लाटून घेतलेलं आहे। याच्या ज्या बाजूच्या ओबडधोबड कडा असतात त्या सुरीच्या मदतीने अशा काढून घ्यायच्या। त्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकाराची तुम्ही ते शंकरपाळी पाडू शकता। इथे मी चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या करते। शंकरपाळीची लाटी करताना जशी चपाती लाटतो तितकी पातळ न लाटता जाडसर ठेवायची आहे। हे बघा 1 इंच जाडीची तरी ही शंकरपाळी आपल्याला इथे करून घ्यायची आहे। आता या सर्व शंकरपाळ्या मी एका ताटामध्ये काढून घेते। तर या ठिकाणी आता काही शंकरपाळ्या मी करून घेतल्यात, आता आपण याला तळायला घेऊया। तर टिप नंबर 13, शंकरपाळी तळण्यासाठी तेल हे मध्यम गरमच असावं। तर ते कसं ओळखायचं, छोटासा पिठाचा गोळा टाकायचा, तो हळूहळू असा वरती आलाय पण करपला नाही असं झालं की समजायचं की आपलं तेल हे मध्यम गरम आहे। आता यामध्ये शंकरपाळ्या सोडायच्या। शक्यतो झाऱ्यावरती घेऊन अशा शंकरपाळ्या सोडल्या की तेल अजिबात हातावरती उडत नाही। शंकरपाळ्या तेलात सोडल्यानंतर त्याला काही सेकंद चमचा किंवा झारा लावायचा नाही। 1 मिनिट झाल्यानंतर अगदी खालच्या बाजूने अशा वर करत शंकरपाळ्या एकमेकांपासून थोड्या अशा सोडवून घ्यायच्या। सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे शंकरपाळी तळताना ती मीडियम टू लो किंवा मंद गॅसवरतीच तळायची, म्हणजे त्याला छान अशा लेअर सुटतात आणि त्या खुसखुशीत बनतात। साधारणतः एक बॅच तळायला आपल्याला 4-1 मिनिट तरी लागतात। तोपर्यंत सतत याचं तेल असं ढवळत राहायचं, शंकरपाळ्या ढवळत राहायच्या, म्हणजे त्या एकसारख्या रंगाच्या अशा तळल्या जातात। टिप नंबर 15, शंकरपाळ्यांना हलकासा असा फिक्कट सोनेरी रंग आला की शंकरपाळ्या या तेलातनं काढून घ्यायच्या। यापेक्षा जास्त शंकरपाळ्या तळायच्या नाही, कारण ह्या तेलातनं जरी काढल्या तरी गरम तेल हे आतमध्ये शोषलेलं असतं आणि त्यामुळे याची कुकिंग प्रोसेस चालू राहते। त्यामुळे जसं थंड होईल तसं ह्यांना आणखी थोडासा डार्क रंग येतो आणि ते शंकरपाळ्या बघू शकता मस्त त्याला क्रॅक्स गेले आहेत, छान लेयर्स पडले आहेत। याचाच अर्थ आपली शंकरपाळी छान अशी खुसखुशीत झालेली आहे। आता आपण अशाच पद्धतीत बाकीच्या शंकरपाळ्या सुद्धा तळून घेऊ। आता दुसरी बॅच तळताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आधी मंद गॅसवरती शंकरपाळ्या तळल्या असल्या कारणाने तेल थंड झालेलं असेल जास्तच, तर त्यामुळे थोडंसं ते गरम करून नंतर दुसरी बॅच सोडायची, जेणेकरून शंकरपाळ्या या तेलात अजिबात विरघळणार नाही। तर या ठिकाणी आपण अर्धा किलो मैद्याच्या या सर्व शंकरपाळ्या करून घेतल्या। साधारणतः या 1 किलोच्या बनतात आणि इथे शंकरपाळी पहा मस्त अशी छान खुसखुशीत झाली आहे। आपण इतपत जाडीची शंकरपाळी लाटली होती आणि ती फुलून तुम्ही बघू शकता एवढी झालेली आहे, म्हणजे अगदी तिप्पट आपली शंकरपाळी इथे फुललेली आहे। तर तुम्ही या व्हिडिओतल्या या टिप्स वापरून अगदी योग्य प्रमाणामध्ये शंकरपाळी नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये सुद्धा जरूर कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत स्वस्त राहा, सात्विक खा। धन्यवाद। हरे कृष्णा।